राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कोअर कमिटीची आज बैठक। विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता। खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर झळकले ठाकरे गटाच्या आमदाराचे बॅनर। संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांचाही फोटो। सोलापूरच्या माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन। भुकटीच्या आयात धोरणाच्या अध्यादेशाची होळी करत निषेध। लातूरमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्ष निवडीवरून राडा। 5 ते 6 जण गंभीर जखमी। मुंबईसह रायगड रत्नागिरीमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज। ठाणे पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। जुहू चौपाटीवर समुद्रात बुडणाऱ्या 2 तरुणांना वाचवण्यात यश। जीवरक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचले अल्पवयीन मुलांचे प्राण। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या करूळ घाटात ठिकठिकाणी कोसळली दरड। काही महिन्यांपूर्वीच पुलाचं झालं बांधकाम। कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। मुसळधार पावसामुळे देहारंग धरण भरलं। पनवेलकरांवरील पाणी संकट दूर। पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा महापालिकेचा निर्णय। जालन्यात दमदार पावसानंतर 78% क्षेत्रावर खरीपाची पेरणी। मात्र 5 दिवसांमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पुण्यात अंगणवाडीला दिल्या जाणाऱ्या खाद्यात उंदराची विष्ठा। लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू। प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस। मुंबईमध्ये लोकल फेऱ्या वाढवण्याबाबत रेल्वे मंत्र्यांच्या सूचना। मुंबईकरांना दिलासा मिळणार। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा। बारमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई पोलिसांकडून कारवाई सुरू। ग्रँड रोड परिसरातील बारवर हातोडा। पिंपरी चिंचवडमध्ये आठवड्याभरात 3 सायबर गुन्हे दाखल। 8 आरोपींनी 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती। पुण्यात पोलीस परवानगी विना ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। संगमवाडीवरून संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरात करत आहेत आगमन। दिंड्या रस्त्यावरून जातानाचे ड्रोनचे दृश्य समोर।